तर हाय गाईज, माझं नाव आहे आरिफ शेख. तर आमचं प्लॅन ठरलं होतं कलावंतीला जायचं. ते पनवेलच्याकडं आहे. तर आमचं रात्रीच 10 ते 12च्या दरम्यान प्लॅन ठरला आणि आम्हाला आम्हाला बोरिवलीवरून निघता निघता आम्हाला 12 वाजले. मतलब म्हणजे आम्ही 12ची ट्रेन धरून वगैरे सगळं आम्हाला बोरिवलीवरनं आम्ही पोहोचलो कुर्ला. त्याच्या आधी आम्ही पोहोचलो दादर. दादरवरून कुर्ला गेलो. कुर्लाहून वाशिम. बघा वाशीचा नजारा रात्रीच्या वेळेस एवढा शांत होता ना, एवढा चांगला होता. एकदम सुंदर होता. आणि वाशी पोहोचल्यानंतर बघा तिथे पोलीस वगैरे खूप जण होते. कारण की रात्रीची वेळेस आहे. सगळं सिक्युरिटी वगैरे असतात सगळे प्रत्येक स्टेशनला. मग आम्ही ट्रेनमध्ये काय मस्ती वगैरे करून करून वगैरे जात होतो थोडा. बाकी काय आहे पण ते दाखवू शकलो नाही. कारण की ते व्हिडिओ काढले नाही. मस्ती खूप करत होते. काही मी दाखवले आम्ही ट्रेनमध्ये काय मस्ती करतो थोडाफार तरी दाखवले. कारण की मस्ती असते ती आपली असते आणि हे आपण पोहोचलो मानसरोवरला, जे आहे तिथं माझं घर आहे. तर बघा आम्ही मस्ती करत करत जात होतो. जे आहे मी तुम्हाला दाखवतो स्पष्टपणे. मानसरोवरला पोहोचलो. मानसरोवरनं एक खांदेश्वरला ट्रेन थांबलेली. तिथनं ट्रेन धरली, परत चालू झाली. मग डायरेक्ट आली कुठं, तुम्हाला बोललो ना आम्ही ट्रेनमध्ये अर्ध मस्ती करत होतो. हे जुगाडचं काम आहे. जुगाडू काम आहे हे. बघा महाराष्ट्राची पोरांना माहीत आहे की जुगाड कसं लावायचं, कसं नाही लावायचं. त्याच्यामुळे आम्हाला सगळं अनुभव आहे की कसं जुगाड लावायचा, काय नाही ते सगळं माहीत आहे. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो पनवेल स्टेशनला. पनवेलला पोहोचल्यानंतर पनवेलला पोहोचलो, ठीक आहे. पनवेलला पोहोचल्यानंतर बघा मी फास्ट व्हिडिओ केले कारण की एवढं स्लो व्हिडिओमध्ये तुम्ही पण कंटाळणार. त्याच्यानंतर ना आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो तिकीट काउंटरच्या इकडनं. तिकीट काउंटरच्या इकडनं बाहेर आणि त्याच्या आधी तुम्ही काय खायला वगैरे पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही. थंड वगैरे पाणी वगैरे काय पाहिजे असेल तर घेऊ शकता इकडनं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता रिक्षावाले होते समोर. ते बघा समोर रिक्षावाले. त्यांच्याशी आम्ही बोलणं वगैरे करून, वार्ता करून पर पर्सन तरी ₹200 आहे. तर आम्ही त्यांना बोलून वगैरे सगळं डिस्कशन करून वगैरे आम्ही त्यांना ₹100 आमचा पर पर्सन आम्ही करून खूप जण होतो ना, त्याच्यामुळे आम्ही ₹200 च्या ऐवजी आम्ही ₹100 केले. म्हणजे जरा वार्ता केली त्यांच्याशी. त्याच्यानंतर ते मांडले. मग त्याच्यानंतर आम्ही मध्ये ते काकांना चाय प्यायचे होते रिक्षा काकांना. ते चाय पिल्यानंतर आम्हाला काय प्राणी वगैरे पण भेटले. त्यांना पण आम्ही जरा काय खायला वगैरे घातले. आता प्राणी भेटले आता माहीत नाही त्याच्या मनात किती श्रद्धा आहे प्राणीबद्दल काय आहे. प्रत्येक माणसामध्ये असतेच काही ना काहीतरी श्रद्धा, दयाळूपणा असते. आता ह्याच्यामध्ये प्राणीबद्दल आहे तर खूप मोठी चांगली गोष्ट आहे ही. त्याच्यानंतर आम्ही चाय प्यायलो. त्याच्यानंतर परत आम्ही निघालो. निघालो आणि तिथं मी सांगू ना, हे जे रस्ता आहे ना, मी पनवेलचाच आहे. पण हे जे रस्ता मी पहिल्यांदा बघतो, एवढं काय बघितलं नव्हतं ना. एवढा रस्ता अंधेरीचा वेळ होता ना, एवढा अंधेरा रात्री 2-3 वाजता आणि एवढा सुंदर होता आणि एकदम शांत होता. रात्रीच्या वेळेस तर भीती पण वाटत होती जरा. त्याच्यानंतर हे बघा, आम्ही उतरलो. आम्हाला रिक्षावाल्याने उतरवला. उतरवल्यानंतर आम्हाला चालत पडलो आम्ही. म्हणजे जिथं उतरलो तिथं आम्ही जरा पुढे चालत चालत गेलो. चालत गेल्यानंतर बघा आम्ही कसं एवढं अंधेर आहे. आम्ही टॉर्च लाईट वगैरे आमचं लावून आम्ही चालत होतो. मग तिथनं आम्ही पुढं अजून चालतच चाललोय. फक्त तुम्ही जाताना जर रात्रीच्या वेळी जर जात असाल ना, तुमचं तुम्ही लाईट बॅकअप वगैरे घ्या. पॉवर बँक असेल, मोठी लाईट असेल. कारण की आम्ही बॅकअप काही पण घेऊन गेलो नव्हतो. फक्त एक पॉवर बँक होती आमची. ते एक नशीब आहे की पॉवर बँकला लाईट वगैरे होते म्हणून त्याच्यामुळे आम्ही वाचलो. सगळ्यांचे मोबाईल तरी होते. आणि त्याच्यानंतर मग कोणते नारळ फेकून उतरवून टाकलेला हळदी-कुंकूवर. हे 3, 3:15च्या दरम्यानची गोष्ट आहे. तुम्हाला जर असं काही दिसत असेल ना, तर तुम्ही काहीच करू नका, हात लावू नका, काय करू नका. तुम्ही तुमचं जे लक्ष आहे, ज्याच्यासाठी तुम्ही जाताय ते करा. बाकीच्या अथर्व गोष्ट करू नका. आणि जास्त करून तर रात्रीच्या वेळी झाडा-बिडाला ते चू-चू, चा आवाज वगैरे करताना ते पण करू नका. कारण की रात्रीच्या वेळेस काय कुठून येणार ते समजत नाही. कठीण कुठून कधी काय आला आणि तुम्हाला काय झाला तर ते जबाबदारी असते ना सगळ्यांची. जे तुम्ही जाताय त्यांच्याबरोबर फिरायला वगैरे जाताय, त्यांची जबाबदारी असते ती. त्याच्यामुळे मी बोलतोय की असं काय बीत दिसलं ना तुम्हाला, तुम्ही हात वगैरे लावू नका. बघा तुमचा जे रस्ता आहे तुम्ही चालत जावा. कारण की बघा एवढा अंधेरा झाला होता. त्याच्यानंतर आम्हाला हे पहिला स्पॉट भेटला. स्पॉट्स म्हणजे तर ते वडापाव, समोसा वगैरे ते होते सगळे खायचं वगैरे. पण रात्रीचे 2-3 वाजले होते त्याच्यामुळे ते बंदच झालं होते. तर आम्हाला खायला वगैरे काय भेटलं नाही. तर आम्हाला इथं काय भेटलं तरी नाही.
पण बंद होतं तर आम्ही सरळ बघू आम्ही सरळ तिथं लोकेशन वगैरे आम्ही सरळ चालत चालत गेलो. चालत गेल्यानंतर आम्ही जरा तिथं थांबलो. तुम्हाला बघा दाखवतो हे सगळं करण, सुमित, आर्यन, करण हे सगळं होते आमच्याबरोबर. रात्रीच्या वेळी बरोबर दिसत पण नाही. कॅमेरा पण बरोबर नाही. म्हणजे रात्रीच्या वेळी जरा ढगाळ दिसतो तरी पण एवढा चांगला कॅमेरामध्ये मी शूट केलाय, की बाकीचे दिसू आणि जरा तरी दिसत त्याच्यानंतर बघा आम्हाला एक रूट दिसला. त्या रूटवर आम्ही सरळ चालत गेलो. बघा रात्रीच्या वेळी कसं रूट एकदम खराब होता. तरी पण आम्ही बघत-बघत जात होतो आणि तुम्ही जाताना शूज वगैरे जे पाण्याच्या बॉटल वगैरे ते जास्त बॅकअप घ्या. बॅकअप घेताना एकच लक्ष ठेवा फक्त लाईट बॅकअप पण जास्त घ्या, पाणी घ्या, खायचं प्यायचं का जे तुम्हाला वाटतं ज्याला थकवा येईल त्यांनी तरी हमखास त्याच्यासाठी सेफ्टी तुम्ही घ्या. तुम्हाला पुढे मी अजून दाखवतो काय झालं आमच्याबरोबर. तर एवढं रात्री दिसत होतं ना, एवढं रात्रीमध्ये आम्हाला काही दिसत नव्हतं. आमचं फक्त एकच लक्ष होता, की आम्हाला हे बघा हे जे बॅनर आहे ना, बॅनरवरती आम्ही वाचून-वाचून गेलो. सगळे किल्ले वगैरे जे आहेत ना, ते सगळे बॅनरवरती लिहिलेले कोणत्या रोडवरती कोणते किल्ले. आम्ही हे वाचल्यानंतर आम्ही पुढे गेलोय. असं नाही की आम्ही न वाचता गेलोय. एवढा अंधार होता, काही दिसत नव्हतं, काय नव्हतं. आम्हाला हे जे लाईट दिसतं ना, ते लाईटच्या इकडं पोहोचायचं होतं. आमचं एवढं लक्ष होतं. तर ह्याच्यानंतर आम्ही चालत गेलो. रस्ता खूप मोठा आहे. त्याच्यामुळे जरा त्याच्यानंतर आम्ही जरा चालत पुढे गेल्यानंतर जरा दमलो होतो. काही लोकं दमले होते. त्याच्यामुळे आम्ही बसून तिथं जरा आराम करत होतो. आराम करत-करत जावा. कारण की रात्रीचे जेवढं गरमी तर नव्हती, पण रात्रीची थंडच असते मोस्टली करून. तरी पण आम्हाला घाम वगैरे आलेले सगळे चालत-चालत एवढं वर जाणं म्हणजे खायची गोष्ट नाही. आम्ही जर तिथं वार्ता वगैरे करून, हसी मजाक करून तिथनं मग परत आम्ही हे बघा, आई स्टॉल करून होतं तिथं आम्ही गेलो पुढे. बघा रात्रीच्या वेळेस ना हे स्टॉल वगैरे जे असतात ना, तिथे माणसं वगैरे झोपलेले असतात. बघा तुम्हाला दाखवतो. ही जी माणसं इथे झोपलेली असतात ते बघितलं आम्हाला. पण आम्ही त्यांना काय न डिस्टर्ब करता काय डिस्टर्ब वगैरे काय नाही केलं. त्याच्या आम्ही सरळ-सरळ चालत गेलो. कारण की ते झोपलेले होते त्यांना कशाला उगाच डिस्टर्ब करायचं काय पाहिजे वगैरे. न विचारता न काय त्यांना विचारता आम्ही गप निघालो. तिथनं वरती गेल्यानंतर एकदम रूट एकदम जो रस्ता होता ना, एकदम बेकार रस्ता होता. रात्रीच्या वेळी काही दिसत नाही, काय नाही. हे बघा हे स्पॉट म्हणजे आम्ही खूप जरा खालीच होतो त्याच्यामुळे हे जे आहेत ना लोकेशन, हे जे व्ह्यू आहे ना व्ह्यू, ते एवढं चांगलं दिसत होतं. त्याच्यानंतर तुम्ही अजून वरती-वरती जर गेले ना, तुम्हाला खूपच अतिशय सुंदर व्ह्यू दिसेल. तर आम्ही अजून वरती गेलो जसा, तर बघा तुम्हाला आधीच मी बोललो होतो ना, तुम्ही कोणत्या झाडा-बिडाला कशाला हात पण लावू नका. कारण की तिथं काय पण असू शकतं. आता हे विच्चू आहे, काय आहे, काय माहीत नाही. मी आता नाव तरी विसरलोय सध्या मला याचं काय म्हणतात, मित्राने सांगितलं होतं. पण त्याच्यामुळे न हात लावता कोणत्या जमिनीला वगैरे माहिती आहे थकवा पण येतो, पण हात लावताच जावा. कोणत्या पण रात्रीच्या वेळेस कोणत्या पण झाडाला वगैरे काहीच करू नका. उगाच तुम्हाला त्याच प्रॉब्लेम होईल. त्यानंतर आम्ही परत आम्ही थकलेलो. हे जे माणूस आहे ना, हे जो हा जो मित्र आहे माझा, त्याची बॉडी आहे जरा त्याच्यामुळे त्याला थकवान वगैरे येत होतं जास्त. त्याच्यामुळे आम्ही थांबून-थांबून वर गेलो होतो आणि बघा हे जे रोड आहे ना, हे आता आम्ही जे चालतोय, ते रोड एकदम डायरेक्ट सरळ वरती होता. बघा व्ह्यू दाखवला तुम्हाला मी. हे रस्त्यावर एकदम सरळ वरती होता. त्याच्यामुळे हे रस्ता आम्ही 1 तासाचा रस्ता आहे ना, आम्ही 15 ते 20 मिनिटामध्ये आम्ही शॉर्टकट मारला. 1 तासाचा रस्ता. कारण की असं गोल फिरून पण रस्ता आहे आणि एक शॉर्टकट रस्ता पण आहे. हे डायरेक्ट वरती गेलं. आहे खूप कठीण रस्ता आहे. तुम्ही पण जात असाल रस्त्याने तर सांभाळून चढा. ही जर रस्ता होता ना खूप बेकार होता. तर आम्ही ज्या रस्त्यानं आलोय ना, ते रस्ता एकदम डेंजर होतं आणि काय आम्ही 1 तासाचा रस्ता आम्ही 15-20 मिनिटात कव्हर केला बघा. तुम्हाला बोललो जरा बॉडीमुळे थकवा येतो. त्याच्यामुळे आम्ही बसून-बसून, थांबून-थांबून जात होतो. कारण की काही कोणाला पण काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी बसून तो आराम करतो आणि परत वरती चढतो. रस्ता बघा तुम्ही फक्त एकदम बेकार कसा अर्धी पोरं आमची पुढे गेलीत. तर बघा लाईट दिसते ती आमचीच पोरं बसलेली होती. असं नाही की त्याच्यामुळेच थांबतोय आम्ही. प्रत्येकाची प्रत्येकाला थकवान लागतो. त्याची जर हाय बॉडी दुप्पट त्याच्यामुळे त्याला होतं. बाकी सगळं पण थकत होतो ते म्हणून तर बसून चालत होतो. बघा कसं दगडावरून आम्ही धरून-धरून सगळं चालत होतो. फक्त जराच आम्ही पोहोचायला आम्हाला जराच टाईम होता बघा. अजून वरनं कसं व्ह्यू एकदम सुंदर दिसतोय. एवढा व्ह्यू छान होता ना, एवढा व्ह्यू रात्रीच्या वेळेस वगैरे. तर आम्हाला हे जे बघून एकदम सुकून फील होतं ना, त्याच्यासाठी आम्ही जातोय. एवढं सुकून फील होतं ना, एवढं सुकून. विचारू नका तुम्ही फक्त तुम्ही पण अनुभव घ्या. जावा, टूर करा आणि मौज-मस्ती करा. मस्ती करताना फक्त एवढंच लक्ष द्या, की सेफ्टी वगैरे सगळं घ्या.
सेफ्टी वगैरे घेऊनच जावा तुम्ही तर. मी तुम्हाला पहिलाच बोलतो आणि हे पहिला झेंडा महाराजांचा, जे आम्ही खूप तुम्हाला बोललो ना आम्ही 1 तासाचा रस्ता आम्ही 15 ते 20 मिनिटं शॉर्टकट मारून आम्ही पोहोचलोय. हे होतं महाराजांचा पहिला झेंडा. इथे काही जे दिसतात ना घरं, तिथे माणसं काहीतरी कॅम्पिंग वगैरे केलं होतं. त्या लोकांनी कॅम्पिंग वगैरे केलं होतं. राहायला वगैरे त्या लोकांनी बांध वगैरे जे असतात ना, ते बांधून ते लोकं झोपले होते. तर त्यांना जरा डिस्टर्ब झालं आमच्यामुळे. तर तुम्ही असं काही करू नका. तर आम्ही जास्त हसी मजाक करत होतो. त्याच्यामुळे जरा आम्ही डिस्टर्ब केलं त्यांना. काही जण होते बसलेले ते लोकं इथे. बसल्यानंतर ते परत गेले. ते काहीतरी झोपले वगैरे कोणतरी होते तिथे बसलेले त्यांचे. तर वरनं किती सुंदर व्ह्यू दिसतो इथनं चांगला. आम्ही परत मग तिकडून चालता झालो. कारण की तिथं लई वेळा बसल्यानं म्हणजे आमचाच टाईम वाया जात होता. त्याच्यानंतर बघा हे एकदम वरनं व्ह्यू. परत दमलं. परत जरा बसलो. कारण की प्रत्येक वेळेला दमलं म्हणजे ते एवढं वर चालून गेलं म्हणजे खायची गोष्ट नाही. 1-2 तासाचा प्रवास करून वरती जाणं म्हणजे ते खाण्याची गोष्ट नाही. तर बघा हे परत थकलं होतं. त्याच्या पाया वगैरे जरा कापत होते. त्याची तुम्हाला बोललो ना त्याची जरा बॉडी आहे आमच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे त्याला पाया वगैरेला दम आला होता. पायाला धरला होता. त्याचे पाय कापत होते वरती चढता-चढता. त्याच्यामुळे त्याला आम्ही एक्सरसाइज वगैरे केले होते. सगळ्यांना खेळांबद्दल सगळ्यांना काय माहीत आहे. हे बघा आमच्यामागे सगळेजण गेम वगैरे सगळे खेळतात. सगळं काही त्यांना माहिती आहे एक्सरसाइज कोणतं काय करायचं असतं. पायाला काय क्रॅम्प आला, काय झाला. त्यांना माहीत आहे की बाबा आपल्याला हे करावं तर आपलं पाय क्रॅम्प जे आहे ते रिलीज होईल. तर बघा नंतर हे आर्यन ह्याला सगळं माहिती आहे जे काय असतं ते. प्रॅक्टिस वगैरे करताना कसं क्रॅम्प आला की काय होतं ते आणि ते नंतर पायाला आलेलं त्याचं मी रिलीज केलं त्याचा पाय वगैरे. तुम्ही पण असं काय तुम्हाला काय माहीत असेल ना कोणाला वगैरे तर तुम्ही असं माणसाला घ्या की त्याला सगळं काय असो माहीत. वरती चढताना काय होईल, खाली येताना काय होईल, कोणाला काय झालं तर काय, लगेच कोणती मदत हवी त्यासाठी ते करावं लागतं. त्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो. चालल्यानंतर हे जे स्पॉट दिसते ना, हे खूपच सुंदर होते इथे पण स्पॉट. रात्रीच्या वेळेवर काही दिसणार नाही, पण अतिशय खूपच छान आहे. नंतर हे परत दिसलं आम्हाला. तुम्हाला बोललो ना, हे सगळं पण आम्ही वाचून परत गेलो. हे बोर्ड तुम्ही पण वाचा. वाचूनच जावा. बोर्ड न वाचता कुठेही कोणत्याही दिशेला तुम्ही जाऊ नका. कारण की हे वाचून गेल्यानंतरच तुमचं एक बरं पॉइंट होतो, की तुम्हाला माहीत पडतं की कुठं जातंय. हे बघा आम्ही एरो पण बघत होतो. एरो पण बघून आम्ही जात होतो. कारण की हे रात्रीच्या वेळेस एरो दिसणं म्हणजे खूप मोठीची गोष्ट आहे ना. मग आम्ही काही चुकीच्या रस्त्यावर जात नाही. बरोबर रस्त्यावर जातोय. तुम्हाला पण जर रात्री असा एरो दिसला तर तुम्ही पण ह्या जा दिवसात पण दिसतो. पण रात्री म्हणजे बघितणं खूप मोठीची गोष्ट आहे. त्याच्यात आम्हाला सापाची खाल भेटली. साप तर नव्हता, पण सापाची खाल होती. ते तर हातात घेऊन आम्ही मस्ती वगैरे करत होतो. बघत होते आहे की नाही साप वगैरे. नंतर आम्ही ते सोडून वगैरे आम्ही गेलो. नंतर आम्हाला खेकडा भेटला. आम्हाला प्राणी वगैरे पण भेटत होते. पण खेकडा सगळ्यांनाच माहीत आहे, की खेकडा वगैरे सगळं माहीत आहे काय असतं काय नाही. तर अशा गोष्टींना तुम्ही हात लावा, की जे तुमच्यासाठी हानिकारक नाही. मगाशी तुम्हाला ते दाखवलं, ते चावतो वगैरे त्या प्राणीला तुम्ही धरायची गोष्ट करू नका. तुम्ही धरले तर तुमचंच नुकसान आहे. नंतर हे बघा परत एरो बघून आम्हाला रात्रीच्या वेळेस आहे ना, खूप काही एरो दिसत होते. ते एरो फॉलोच करून आम्ही गेलो आहे. एरो न फॉलो करता कोणी पण कोणत्याही दिशेला जाऊ नका. आणि अशा माणसाला घ्या, की त्याला सगळं काय माहीत असावं, जो तुमच्यासोबत जातोय. तर आम्ही जंगलामध्ये हरवलो होतो. कुठं जायचं, कुठं नाही जायचं. त्याच्यामुळे जरा आम्हाला प्रॉब्लेम झाला होता. कारण की आमचा जो समोर घेऊन जात होतो ना मित्र आमचा, तो जरा चुकीच्या वाटेवर गेला त्यानंतर आम्ही चुकलो. त्यानंतर आम्हाला जंगलामध्ये आम्ही फिरून आम्हाला रस्ता भेटला एक. तर रस्त्यामध्येच आम्ही जरा गोंधळून गेलो, की कोणता रस्ता आहे. रात्रीच्या वेळेस काहीच समजत नाही. कोणता रस्ता कुठे गेला, काय नाही गेला. त्याच्यामुळे पण तुम्ही जर असं काही जात असाल ना, ज्याला काय माहीत आहे ना, त्यालाच घेऊन जावा. सगळं पुढं त्याला माणसाला ठेवा, त्याला सगळं माहीत आहे. त्याच्यानंतर बघा मला अजून काही जण भेटले होते तिथे. भेटल्यानंतर शेवटी आमच्या लक्ष जे होतं, आम्हाला जिथे पोहोचायचं होतं तिथं आम्ही शेवटी 5:30च्या दरम्यान पोहोचलो आम्ही. 5:30 पावणे 6च्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो सूर्य उगवण्याच्या आधी. तर बघा खाली आमची माणसं होती. ही जी रशी आहे ना, तुम्हाला जी ही रशी दिसते ही रशी धरूनच तुम्ही चढा. रशी न धरता चढू नका. कारण की रस्ता हा जो रूट आहे ना, खूपच डेंजर आहे. तर डेंजर रस्त्यावर तुम्ही पण येताना सांभाळून चढा. सांभाळून हे आहे बघा, ही चुकी करू नका तुम्ही. बिनरशी धरता आणा. बिनरशी धरता येऊ नका. आम्ही टॉर्च लाईट धरून सगळं सेफ्टी घेऊन आम्ही चढलो होतो बघा. सूर्य उगवायच्या आधी आम्ही वरती चढलो होतो. मी बोललो मी शेवटी आम्ही पोहोचलोच आहे तिथेपर्यंत. कारण की आमचं हे लक्ष होतं. आमच्या मनात जिद्द होती तिथं पोहोचायची.
हे जे आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गड आहे, ते तिथं आम्ही सूर्य उगवण्याच्या आधी मी इथं पोहोचलो. आमच्या मनाला एवढं सुकून वाटलं ना, एवढं सुंदर वाटलं ना, एवढं सुंदर सकाळी-सकाळी सूर्य उगवताना एवढं गार हवा, तर एवढं मनाला जेवढी पण आमची रात्रभरची थकान होती, जेवढं पण रात्रभर आम्ही थकलो होतो, ते सगळं महाराजांना नमस्कार केल्यानंतर एवढं थंडगार सूर्याचा निसर्ग आम्हाला फील करताना, जे आमचं थकान एकदम दूर झालं ना, एकदम सुकून फील झाला. कारण की हे एवढं सगळं मेहनत करून, एवढं सगळं मेहनतीवर आमचं जे लक्ष असतं ते कंप्लीट झाल्यानंतर एवढं अतिशय सुंदर होतो ना, एवढं सुंदर होतं ना, खरंच. तुम्ही पण एकदा जरूर ते जाऊन तरी बघा एकदा. तुम्हाला पण खूपच अनुभव येईल. वरती पोहोचल्यानंतर आम्हाला एकदम सुकून फील होतं. आम्ही सगळ्यांना विचारलं होतं, की तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन एवढ्या रात्रीपासून मेहनत करून. तर ते लोकं आराम करत होते म्हणून त्यांना मी 1-2 प्रश्न विचारलं होतं. हे आर्यन, तर हे एवढं सुंदर व्ह्यू होतं ना, अतिशय एवढं सुंदर, तुम्हाला विचारू नका. हे महाराजांबद्दल सांगते पण हवेमुळे काही आवाज येत नाही त्याच्यामुळे म्यूट करून टाकलोय. हे माथेरानचा व्ह्यू पॉइंट आहे. माथेरानचा तलाव आहे. तुम्ही जर माथेरानला जात असाल ना, तर ते हे इकडनं दिसतं. इकडे आले की माथेरानचा व्ह्यू पॉइंट दिसतं तिकडे. बघा सूर्य उगवण्याच्या आधी हे सगळं आम्ही बघत होतो. तुम्ही बघू पण शकता सूर्य उगवल्यानंतर काही लोकं अजून वरती आलेले. ते लोकं चढले होते. हे सगळे आमचेच मित्र होते. बसले होते, आराम करत होते. कारण की रात्रीपासून एवढं ट्रॅव्हलिंग करणं 10 पासून निघालो होतो आम्ही रात्री सकाळी तिथं पोहोचलो ना. रात्री न झोपता आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो. तिथं पोहोचल्यानंतर जरा सुकून फील घेतला. जे हवामध्ये थंडगार हवेमध्ये एकदम सुकून आलं ते कुठं नसतं. मग हळू तिथं लोकं यायला लागले. सूर्य उगवून बघा हे जे एकदम सुंदर दिसत होतं, अतिशय सुंदर दिसत होता. तुम्ही पण जात असाल ना तुम्हाला पण एवढं दिसेल. मोस्टली करून तुम्ही रात्रीच जावा आणि सकाळी सूर्य उगवायच्या आधीच पोहोचा. त्याच्यानंतर हे जे दिसतं ना तुम्हाला रशी, तर आम्ही हे धरून-धरून चालत होतो. कारण की धरून-धरून सकाळी तर आम्हाला वरती चढताना हे रस्सी नव्हतं. ते काका 7च्या नंतर आले होते रस्सी धरायला वगैरे. तर ही रस्सी आम्ही खाली धरून उतरलो. पर पर्सन ते पण पैसे घेतात ते काका लोकं. तिथं ₹30 काय एक एक माणसाला ₹30 घेतात. तर आम्ही ही रस्सी धरून उतरलो खाली. रस्ता खूप बेकार होता. म्हणजे डेंजर रस्ता आहे. बेकार म्हणजे डेंजर रस्ता आहे. तर तुम्ही पण जरा सांभाळून जावा या रस्त्यावर जाताना, उतरताना. कारण की उतरताना माहिती आहे एकदम खाली धड-धड, धड-धड येतो. तसं ते व्हायला नको. तर तुम्ही पण धरून-धरून चाला आणि एकामागे एक फॉलो करून एकमेकांना चाला. गेल्यानंतर बघा, जे सकाळी तुम्हाला दिसत नव्हता ना रस्ता किती बेकार आहे, ते आता दिसतंय बघा. हे जे रस्ता आहे ना खूप डेंजर आहे. तर तुम्ही पण असं धरत-धरतच उतरा. सेफ्टी होईल. काय झालं मागे-पुढे तर आहेत एकमेकांना धरायला वगैरे. तर तुम्ही पण असं सेफ्टीसाठी कोण ना कोण पाठीपुढे राहा. आणि मी माझ्या धुरकीमध्ये चालत होतो. कारण की खाली उतरताना कोणाला भीती लागत नाही. सगळ्यांना भीतीच होती. मी माझ्या कानामध्ये शिवाजी महाराजांचं गाणं लावलं आणि खाली उतरलो. कारण की गाणं लावल्यानंतर मला एवढं काही भीती वाटत नव्हती. तर हे बघा, तुम्हाला बोललो ना रात्री रस्ता काय दिसत नव्हता, एकदम खराब रस्ता होता. तर मी थोडा-थोडा करून रस्ता दाखवतोय दुपारच्या वेळी. हे बघा, ही जरा रस्ता एकदम व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की रस्ता पण बेकार होता. रात्रीच्या वेळी तुम्हाला बोललो ना आणि ते दिसत पण होतं. ते आम्ही खूप खाली आल्यानंतर रस्ता आम्हाला जरा एकदम प्लेन भेटला. तर आमचे काही मित्र पाठीमागे होते आणि पुढे होते. त्याच्यामुळे आम्ही मागे-पुढे झालो होतो. मागे-पुढे गेल्यानंतर ते कसं काय कॉम्बिनेशन आमचा तुटला. पण त्यांच्यासाठी आम्ही थांबून-थांबूनच येत होतो. ते पाठीमागे येत होते. त्याच्यामुळे हे बघा, तुम्हाला जो पहिला कॅन्टीन मी बोललो होतो ना सकाळी रात्रीच्या वेळी 2-3च्या मध्ये आम्हाला दिसला होता हे ते कॅन्टीन आहे. इथं मग आम्ही समोसा वगैरे, पाणी वगैरे पिलो, आराम केलो आणि आम्ही निघालो घरासाठी. तर तुम्ही असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूप खूप प्रेमदार तुमचा.